पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन पाहायला मिळालंय. स्कर धावांचा जर आपण विचार केला तर 44 धावा बनवायचे आहेत रनचेस मध्ये टार्गेट आहे आणि मॅच देखील क्वालिफाय सेमीफायनल मध्ये जाणारी मॅच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मित्र म्हणजे आता सिंगल डबल धावा एखादा मोठा फटका कन्वर्ट करणं आणि ही ज्या वेळेला तुम्हाला कॅल्क्युलेशन जमेल ना त्यावेळेला मात्र निश्चित रूपाने धावांचा पाठलाग तुम्ही कशा पद्धतीने करता त्यावर मात्र निश्चित रूपाने तुम्ही यशस्वी दिशेने याच धावांचा पाठलाग करू शकता. त्याकरता मात्र पहिल्या बॉलवर विकेट गेल्याच्या नंतर मात्र दबाव टाकण्याचं काम पंकज पारधी. यावेळी मात्र फटका चांगला आहे गॅप शोधलाय फिल्डर करता राहिलंय लॉंग डिस्टन्स बॉल फरार झालाय सीमारेषा पार 4. परंतु पहिल्या बॉलवर विकेटचं पतन पाहायला मिळालं. रोशन टोकरे बाद झाले. आतिश आणि दीपक आहेत. महत्वपूर्ण नावाची जबाबदारी आणि जबाबदारी नावाचं टॉनिक खऱ्या अर्थाने अंगीकृत स्वीकार करावा लागेल. परंतु बॉल हवेमध्ये आहे एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटला अगदी चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद झालेत दीपक भामरे. चमकार लागल्याच्या नंतर अगदी पहिला बॉल जर आपण बघितला तर तिथे गोल्डन विकेट पाहायला मिळाला. गोल्डन डगरचा शिकार बनला. त्याच्यानंतर दीपक भांबरे त्यांनी चौकार ठोकला तो सुद्धा बाद झाला. म्हणजे 2 विकेट गेलेत. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये या क्रीडा नगरीवर उपस्थित झालेले आहेत आदरणीय शरदजी वडोलकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरिता वायफाय आणि केबल नेट व इतर सहकार्य केलेलं आहे. आणि पाण्याची व्यवस्था पाणी बाटले आदरणीय योगेशजी पाटील यांच्या वतीने ओमकार ग्रुप वडपे त्यांच्या वतीने देखील विशेष सहकार्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वेलकम. परंतु पहिल्या बॉलवर विकेट आणि दुसऱ्या बॉलवर चौकार आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन पाहायला मिळालंय. यावेळेला चांगला बॉल परंतु लाईन खराब आहे आणि वाईट बॉलचा इशारा. एक अवांतरता मात्र मिळाली. एक सिंगल धावेने धावफलक आहे तो सुद्धा इथे पोहोचला 500 अंकांवर जाऊन पोहोचले. म्हणजे ज्या ज्या वेळेला सुरुवात खराब झाली म्हणून ज्या पद्धतीने म्हणतात ना की आयुष्यामध्ये येणारी वादळं संकटाची ज्या वेळेला येतात ना आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारी वादळं ही खऱ्या अर्थाने तुम्हाला पराभूत किंवा अगदी पस्त करण्याकरिता येत नसतात तर तुमच्यातील असली क्षुप्त क्षमता किती आहे याची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून जरी सुद्धा मात्र संकटामध्ये संघ सापडला ना तरी एखाद्या फलंदाजाला संकट मोचकाची भूमिका जी आहे ना ती साकार करावी लागेल. हा देखील बॉल निर्धाव गेला. 44 धावांचं लक्ष असताना मात्र पहिलं P1चं षटक आहे. त्या P1च्या षटकामध्ये ताबडतोब बल्लेबाजी ताबडतोब फलंदाजी कशा पद्धतीने करणं अपेक्षित होतं परंतु फुलटॉस बॉल आहे. आज मात्र ऑल इज वेल सर्व काही जाणीसपूर्ण वडपे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 3 चौकार आपण जर बघितले फाईन लेग लॉंग स्टॉपला खराब फिल्डिंग झाली आणि त्याचा भरपूर बेनिफिट मात्र मिळाला जाणीसपूर्ण वडपे संघाला. आणि अशाच धावा ज्या आहेत त्या सेकंड इनिंग मध्ये पहिलं षटक चालू आहे पंकज पारदे आणि धावा 6. शेवटचा बॉल आहे फार निर्णायक असेल या चेंडूवर जर का एखादा मोठा फटका आला तर साहजिक त्यांनी धावांचा जो टप्पा आहे धावांचा जो पल्ला आहे रिक्वायर्ड रन रेट जो आहे सरासरी जे आहे ती कुठे ना कुठे थोडीशी मेंटेन होईल. परंतु आतिश बागराव आहेत आणि त्याच्यानंतर हा देखील बॉल खोलत टाकलेला बॉल इम्पॅक्ट मोठा फटका मारण्याचा जसा प्रयत्न झाला त्याच्यानंतर मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आणि हा सुद्धा बॉल मात्र डॉट गेला. म्हणजे पहिलं षटक संपलं आणि या 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा इथे खर्च झाल्या आणि महत्वपूर्ण विकेट गेले 2. आता मात्र पूर्णपणे खराब परिस्थिती दयनीय अवस्था करून ठेवली. त्याच्यानंतर मात्र येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही इथे धावा ज्या बनवायच्या आहेत 38 समीकरण वाढलं 19.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत.
कल्पेश लाखात अगदी तिकडे आपण बघा बाईक आहे व्हॉलंटियर्स रिफ्लेक्शन तिकडे येतात पहा पण धन्यवाद. त्यानंतर मात्र येणारे 12 चेंडूंमध्ये अजून 38 धावांची अपेक्षा आहे. 38 धावांची गरज असताना मात्र इथनं प्रत्येक बॉलवर आक्रमण गदी गोलंदाजांवर प्रभावित करणारी बॅटिंग. यावेळेला मात्र पहिलाच बॉल लॉक तर केला परंतु तिकडे फिल्डर जातील तोपर्यंत एका टप्प्याने बॉल फिल्डरला देखील तिकडनं बीट केलंय आणि सरळ खेळाडू कक्षाला अभिवादन देणारा हा 4. महत्व पाहायला मिळाला अजूनही जर का या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा जर का बनवल्या जातात ना आणि येतात ना कमीत कमी 15 ते 20 धावा इथपर्यंत मजल मारावी लागेल जय बजरंग चिंचवलीपाडा संघाला. आणि त्यानंतर मात्र जानीसपूर वडपे संघाचा देखील इथनं प्रयत्न राहणार आहे. सेकंड ओव्हरचा स्पेल जो आहे त्यामध्ये जर का इथनं प्रतिभावंत गोलंदाजी जर का झाली ना तर निश्चित रूपाने समोरच्या संघावर त्याला येणारे उर्वरित षटक आहे काही चेंडू जे शेष आहेत तिथे मात्र दबाव निर्माण होऊ शकतोय. एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने म्हणतात ना की एखाद्या कठीण दगडावर घाव घालण्याची जिद्द जर का तुमच्या मनामध्ये असेल ना तर सुंदरता मूर्ती सारखी ही आयुष्यामध्ये लाभते. म्हणून कठीण परिस्थितीमध्ये एखाद्या खेळाडूला गेम चेंजरची भूमिका निभावावी लागेल. कल्पेश लाखात विकेटची हॅट्रिक जर का संपन्न केली विश्वनाथ कोरटा बाला यांच्या वतीने 2000 पर्यंत पारितोषिक दिले जाणार आहे. यावेळेला पुन्हा शेत फटका आहे बॉल हवेमध्ये फिल्डर येत आहेत भिंगरीच्या वेगाने संदीप भावर काय जबरदस्त झेल पकडला संदीप भावरने पकडला हा झेल अगदी विकेटचं पतन तर घडवलंय परंतु आज संदीप भावर शांत आहे. विकेटचं पतन पाहायला मिळालं. कल्पेश लाखात आज मात्र या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये अगदी गोल्डन डगाचा शिकार बनला परंतु गोलंदाजीमध्ये चमकार लागल्याच्या नंतर देखील चांगलं कमबॅक त्याने केलंय. फलंदाजांच्या मेरिटनुसार फलंदाजांचा मनसुबा परिपूर्ण मात्र परिपाक होऊन जाणला जातो आणि त्याच अनुषंगाने होणारी चला प्रति बॉलच्या मागे आपण वेळ घेऊ नका प्लीज विनंती असेल आपल्याला. जानीसपूर वडपे टीम वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा. यावेळेला देखील लास्ट मोमेंटला बॅटचा टो ओपन केला अशातच मात्र जसा ऑन साईडला तिकडे फ्लिक केला बॉल त्याच्यानंतर एक सिंगल आली सिंगल धाव फलक जो आहे तो सुद्धा पोहोचला 11 या अंकांवर. जर का या उर्वरित येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 2 ब्लास्ट जर का झाले नाही तर निश्चित रूपानं पूर्णपणे जी विजयाची दारं जी आहेत ना ती जवळपास हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर असतील. बिनार गावचे विजयजी भोईर यांच्या वतीने कल्पेश लाखात करता 2000 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे विकेट हॅट्रिक करिता. परंतु आता मात्र विकेट हॅट्रिक तर होणार नाही. बॉल पडल्याच्या नंतर देखील पूर्णपणे स्ट्रगल करण्याकरता भाग पडले. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा कल्पेश लाखात देखील खर्च केल्या. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही इथे बाकी आहे. 11 धावा स्कोरबोर्डवर लागल्याच्या नंतर येणारे चेंडू आपल्याकडे बाकी आहेत फक्त आणि फक्त 8 आणि 8 चेंडूंमध्ये धावा अजूनही गरज आहे 3-3. दरम्यान फटका चांगला आहे अगदी मैदानाला फेरफटका मारत गरंगलत बॉल जवळपास तिकडे पंकज पारधी फिल्डर पाहायला मिळाले डीप मध्ये आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
एक सिंगल दाबली, सिंगलने 12 धावा, 32ची गरज आहे. 7 चेंडू 32 धावांची गरज आहे. आपण ज्या वेळेला लाभचं मैदान बघितलं, लाभच्या मैदानावर 31 धावा त्या सुद्धा खर्च केल्या होत्या. गोलंदाज प्रथमेश सोनावळे उमसे उगलेपाडा संघाचा आणि संकल्प स्पोर्ट्स मुरे या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना प्रथमेश सोनावळेनं एका ओव्हरमध्ये 31 धावा त्याने देखील खर्च केल्या होत्या. परंतु 2 षटक जे आहेत ती सुद्धा इथे संपली. 2 षटकांचा खेळ अखेरकार संपला आणि धावा ज्या आहेत त्या 12, म्हणजे येणारे चेंडू आपल्याकडे 6 आणि कॅल्क्युलेशन इक्वेशन जर आपण बघितलं तर 32 धावांचं राहिलंय. 5 षटकार ठोकावे लागणार आहेत. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम आपण बघितला होता. तो देखील स्वर्गीय अप्पानाना ट्रॉफी पोगावचं मैदान समीर भंडारी आहे दुधेश्वरी कोलदापाडा, क्रिश मडवी, मनस्वी 11 गाणे या संघाचा गोलंदाज आणि 5 चेंडूंमध्ये तब्बल 5 षटकार ठोकले होते. आणि त्यानंतर उत्तम जाधव त्याने सुद्धा 5 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकले होते. आणि त्यावेळेला मात्र जवळपास आणि निश्चितच पुण्याच्या एकदा पहिल्या बॉलवर तर इथे प्रहार केलाय. विजय भोईर यांच्या वतीने देखील संदीप पवार याच करता देखील विकेट हॅट्रिक करता 2000 पर्यंत पारितोषिक दिले जाणार आहे. संदीपचं स्वागत षटकाराने केलं आणि त्याच्यानंतर मात्र कम्या देखील केले त्याने. डॉट बॉल. आता मात्र पूर्णपणे येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये धावा ज्या बनवायच्या आहेत 26, म्हणजे पूर्णपणे विजयाची दारं जी आहेत ना ते हलू नाही आहेत तर पूर्णपणे बंद झाली. एकदा निश्चितच तिसरा चेंडू जर आपण बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने देखील बॉल हाताळला. कारण ज्या वेळेला तुम्ही चालू असलेल्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली करत असताना त्यावेळेला त्या खेळपट्टीचा अंदाज, मैदानाचा आलेला अनुभव आणि सर्वस्वीपणे पुढील मॅच मध्ये तोच अनुभव आपल्या सर्वस्वीपणे मार्गी लावता येतो. स्लवर लाईन मध्ये हा बॉल हाताळला. बिरेशन करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. वाईट बॉलचा इशारा आला. एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि धाव फलक आहे तो सुद्धा इथे पुढे पोहोचला 20 या अंकांवर. संदीप पवार मात्र आज पूर्णपणे शांत आज संपूर्ण दिवसभर राहिलाय. कारण शांत राहणं हे त्याचं लक्षण तर नाही आहे, परंतु आज फार त्याने कॉन्सन्ट्रेशन ठेवलंय. आणि योगेश सोंगाल तिकडे जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि सचिन सोंगाल यांचे बंधू आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्पेलिंग मध्ये तैनात आहेत. नवनाथ जे सोंगाल साहेबांचं कटआउट तिकडे आहे. कारण अतिशय भागरावचा जर आपण विचार केला तर आज त्यांनी सुद्धा फार संघर्ष केलाय. आणि खऱ्या अर्थाने संघर्ष हे देखील प्रगतीचं आमंत्रण आहे. आणि संघर्ष करता करता मात्र पूर्णपणे इथनं बॅकफुटला जावं लागलं. खराब फिल्डिंग झाली, खराब गोलंदाजी झाली, बॅटिंग देखील तेवढी चांगली झाली नाही. या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी झाली नाही. आणि अशातच मात्र इथे जय बजरंग चिंचवली पाडा हा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला. अभिनंदन जानी स्पोर्ट्स वडपे. कॉंग्रॅच्युलेशन्स जानी स्पोर्ट्स वडपे. हार्ड लक जय बजरंग चिंचवली पाडा. आणि या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच नव चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी साकारली. आणि गोलंदाजीमध्ये देखील गोलंदाजी आणि 20 धावांचं अगदी महत्वपूर्ण योगदान दिलं. आणि प्लेयर ऑफ द मॅच ठरलेत आदित्य कवटे. वेल प्लेट आदित्य. आपण या आणि निश्चितच आज मात्र जानी स्पोर्ट वडपे हा संघ टॉप 4 ला एंटर झाला. आजच्या दिवसातून क्वालिफाय झाले, सेमीफायनल मध्ये गेले. आणि अक्षय तारे यांच्या वतीने जर का आज हकदार बनला या ट्रॉफीचा तर मात्र एकविरा ट्रिप दिली जाणार आहे. अक्षय तारे यांच्या वतीने प्लेयर ऑफ द मॅच ट्रॉफी आपल्याला सौभाग्यवती उज्ज्वला मंगेश गायकवाड यांच्या वतीने स्पॉन्सर झाली.
मेडल आहे आदरणीय वैभवजी पाटील यांनी आपल्याला स्पॉन्सर केलंय. परेश पारधी यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. त्याचबरोबर शरदजी वडोलकर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या सेमीफायनलच्या मॅच कडे आपण जाणार आहोत. पहिल्या सेमीफायनलची मॅच आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठला संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल याकरिता स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव या संघ निश्चित फिल्डिंग करताना पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करताना सुभाष 11 खानिवली हा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन टीम मध्ये बिग शो, बिग इव्हेंट्स, बिग टायटल, बिग बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त दोन्ही संघाकडे गोलंदाजीचा स्ट्रेन, बॅटिंगचा स्टँड आणि फिल्डिंगचा नजारा, अद्भुत नजारा पाहायला मिळणार आहे. पहिले सेमीफायनलची मॅच, पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पोहोचलोय. जॉय सोंगाल आपण देखील या आपल्या या मुख्य मंचावर. आणि त्याचबरोबर जॉय नवनाथ सोंगाल लेदरपट्टू आहे. विनंती असेल आपण या आपल्या या मुख्य मंचावर. आणि त्यानंतर पहिल्या सेमीफायनल कडे आपण जाणार आहोत. कॉमेंट्री पॅनलमध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील दीपक सुधार सर. थँक्यू सो मच किरणजी जाधव यांना आपण मागच्या सामन्यामध्ये ऐकलं. चेक चेक हॅलो चेक. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात कैलासवासी शिल्पा स्मृती चषक 2025 शिल्पा 11 वडपे यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आणि तिची सेमीफायनल क्रमांक पहिली, जिथे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यावा लागला सुभाष 11 खानिवली टीमला. त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव यांच्यामध्ये ही मॅच सेमीफायनल क्रमांक पहिली. सर्वांचं स्वागत असेल. यूट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट हँड बॅटरसाठी खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा गली क्षेत्रामध्ये जात असताना सिंगल येते. फलंदाज सुजल भोईरच्या खात्यामध्ये. सुजलने आपलं आणि त्याचबरोबर टीमचं एका धावेनिशी खातं ओपन केलंय. सुजल आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीलाच अनिकेत ही सलामीची जोडी आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी आकाशवर दिली गेली आहे. लेफ्ट आणि राईटीचं कॉम्बिनेशन सध्या तरी खेळपट्टीवर आहे आणि जेव्हा लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर अशी जोडी मैदानामध्ये असते त्यावेळेस गोलंदाजावर थोडंसं त्याला देखील डोकेदुखी असते. क्षेत्ररक्षण देखील स्ट्राईक चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये देखील बदल करावा लागतो आणि त्याच कारणास ती सलामीच्या जोडीचा विचार केला तर सुजल भोईर लेफ्ट हँड बॅटर आणि त्याच्या सोबतीलाच राईट हँड बॅटर अनिकेत दुगाडेला पाठवले. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. सेमीफायनल क्रमांक पहिलीला झाली सुरुवात. बॅटिंग करत असताना सुभाष 11 खानिवली संघ, त्यांच्या विपक्षामध्ये आनंदी विशाल स्पोर्ट पोगाव. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस लेन चांगली होती. खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावबादची संधी आणि विकेटचं पतन. विकेटचं पतन धावबादच्या रूपाने विकेट मिळते. फलंदाज बाद होईल अनिकेत. थँक्यू डीजे. पाहू शकता मिड ऑफ मधून चांगला थ्रो झाला आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. सिंगल चोटी धाव रोखली गेली आणि पहिली विकेट पहिल्या धावसंख्येवर. दर्शनजी मारुक यांच्या माध्यमातून खानिवली टीमसाठी सुवर्ण संधी. चौकारांची, षटकारांची आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये दिले जातील. एक या धावसंख्येवर पहिला झटका लागत असताना सुभाष 11 खानिवली टीमला खातं देखील ओपन करता आलं नाहीये. त्या ठिकाणी फलंदाज अनिकेतला आणि आता तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी येतोय अमर मोरे. सुजल स्ट्राईक एंडवर ज्याने एका धावेनिशी आपलं खातं ओपन केले.
कटरचा वापर, गतीचा वापर केला यावेळेस आकाशने. पिचिंग झाल्यानंतर थोडासा लेग कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आकाश. त्याच्याकडे एकापेक्षा एक चेंडू आहेत. पिचिंग झाल्यानंतर थोडासा वलन घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. सुजलला शांत ठेवलं गेलं. लेन चांगली होती. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटमध्ये चेंडू जात असताना सिंगल येते सुजलच्या खात्याने. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये सध्या तरी कोणताही मोठा फटका खर्च करून दिला नाहीये आणि त्यातल्या त्यात धावच्या रूपाने देखील एक सिंगल धाव आली या ओव्हरमध्ये. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केले. 4 चेंडूमध्ये 2 आणि 1 विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी. पॉवर पिचच्या ओव्हरची जबाबदारी माझ्यावर का दिली हे सांगत असताना या ओव्हरमध्ये आकाश, ज्याचं नाव आकाश आहे, आकाश म्हणजे मोठा आणि चांगली आणि मोठी गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये ताकदीने फटका ऑन साईडला सजवण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये फलंदाज अमर त्या ठिकाणी फिरला, परंतु बॅटवर चेंडू घेता आला नाही. खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ऑफ स्टंपच्या आताला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, गतीने बीट केलं. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना आकाश. गतीमध्ये परिवर्तन देखील केले. लेग कटर ऑफ कटरचा मारा देखील या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 5 चेंडूमध्ये 2 धाबा दिलेत. 1 विकेट आली आहे. कोणताही मोठा फटका पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये खर्च केलेला नाहीये, परंतु आता शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आकाशची राहिली आहे. धावा रोखल्या गेलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालेत. संपर्क करू शकले नाहीयेत फलंदाज अमर. डॉट चेंडूनी ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सुभाष इलेव्हन कांदिवली टीमची धावसंख्या 2 धावा 1 विकेट. स्वागत सर्वांचं. सेमीफायनल क्रमांक 1. नवीन जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी सांगेन. एकीकडे सुभाष इलेव्हन खानिवली आणि दुसरीकडे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव. 2 दिग्गज संघ या सेमीफायनलमध्ये खेळत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ आणि पहिले षटक झुकलंय ते मात्र पोगाव टीमच्या बाजूने, कारण आकाशने 2च धावा दिल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील घेतली. एकीकडे अनिकेत सुरुवातीलाच बाद झाले. धावाच्या रूपाने त्याची विकेट गेली. सुजलने 4-3 चेंडू फेस केले. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आल्या. तर अमर मोरेचा विचार केला तर त्याला खातं देखील ओपन करता आलेलं नाहीये. अशी बॅटिंग राहिली पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु अजून 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 ती देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगच्या नंतर दोन्ही टीमने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. दुसरं षटक राहुल वड यांचं, त्यावरती जबाबदारी दिली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके खर्च झालेले नाहीयेत आकाशच्या माध्यमातून आणि धावबाच्या रूपाने विकेट देखील आली. म्हणजेच पहिले षटक पोगाव टीमच्या बाजूने झुकले आणि पॉवर पिचच्या ओव्हरचा फायदा देखील घेऊ दिला नाही. अशी गोलंदाजी आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसरं षटक आणि आता क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये खूप सारा बदल. लेफ्ट हँड बॅटर सुजलसाठी बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगमध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट अशा पद्धतीने आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न गली क्षेत्रामध्ये जात असताना त्यावर सिंगल येते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 3 या अंकावर. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सुभाष इलेव्हन संघ देखील या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळामध्ये नेहमी चांगली कामगिरी करत असतो. त्यांच्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. त्याच कारणास्तव त्यांना बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 4 ओव्हरमध्ये 50 पर्यंत धावा जर आल्या तर एक चांगली मॅच सेमीफायनल क्रमांक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि दोन्ही कॅप्टनने देखील ओपिनियनमध्ये सांगितलं की एक चांगली मॅच नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु सध्या तरी बिकट परिस्थितीमध्ये सुभाष इलेव्हन खानिवली संघ पाहायला मिळतोय. 3 वर 1 विकेट, 1.1 चेंडूचा खेळ समाप्त. अमर फुल टॉच, संपर्क करू शकले नाहीयेत. बीमर चेंडू घोषित झालाय आणि नोचा इशारा. येणारा चेंडू फ्री हिट. खराब चेंडूच्या हाताळणी केली या बिलीस गोलंदाज राहुलने. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. गती जास्त करण्याचा प्रयत्न केला असावा कदाचित राहुल वडने, त्यामुळेच चेंडूची लेंथ वाढली. ज्यावेळेस लेंथ वाढते म्हणजे तुम्ही चेंडू खूपच लवकर रिलीज केला. फुल टच पाहू शकता. पुन्हा एकदा हाफ ट्रकल चेंडू होता, हुक केला नाहीये. कंट्रोल कर शॉट खेळण्याचा प्रयत्न, इथे सिंगलच येते. चिवंजी जाधव या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. चॉकलेट बाय म्हणून त्यांना ओळखलं जातं. जीवनजी जाधव, आपलं सहर्ष स्वागत.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. सुजल ऑन साईडला स्लॉग हिट केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर सुजलच्या माध्यमातून. बॅकफुटला सुरुवातीलाच गेला, ऑफ स्टंपच्या थोडासा आत घुसला आणि स्लॉग हिटचा हा नमुना दाखवत असताना हा वन बाउन्स चौकार आलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून हा चौकार आलाय. रिकामी जागा भरा, त्या पद्धतीने ही जागा भरून काढली बॅटर सुजलने. टीमची धावसंख्या 9 वर. पुन्हा एकदा मागे गेले, फेकून दिलाय परंतु सरळ हातामध्ये, विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना सुभाष इलेव्हन खांडिवली टीमला. सुजल बाद. वेगाने हा फटका सजवला होता, स्क्वेअर लेग डीप मध्ये चांगला झेल. सुजलची विकेट ती किमती होती, ती देखील मिळवली आहे. बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिले, 6 चेंडू त्यांनी फेस केलेत. दुसरा गडी 9 या धावसंख्येवर. नाजूक परिस्थितीमध्ये संघ सध्या बॅटिंग करताना सापडलाय सुभाष इलेव्हन कांदिवली संघ, ज्याने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु अजूनही धावा येत नाहीयेत. धावा रोखल्या गेले. चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळते. नवीन फलंदाज अविनाश. विकेट टिकून खेळावं लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आली, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आताच विकेट गेले, 2 विकेट गेले. त्यामुळे विकेट टिकून आता चांगली बॅटिंग करावी लागेल सुभाष इलेव्हन कांदिवली टीमला. फुल टच होता, ऑन साईडला खेळून काढले, लॉंग लेग मधून गॅप मधून चेंडू चालले सरळ वेगाने मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय, कडक चौकार अविनाशच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अविनाशच्या बॅटमधून. कटआउटला डायरेक्टली हिट केले. मोठ्या फटक्याची आपण चर्चा करत होतो की तो मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि आता चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आहे अविनाशने. राहुलने 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. ऑन साईडला ताकदीने पुल करण्याचा प्रयत्न, वेगाने बॅट फिरवली परंतु संपर्क करू शकलं नाहीयेत. चेंडूच्या मेरिटवर जाऊन खेळता आलं नाही बॅटर अविनाशला. दोन्ही अँगलमध्ये आपण हे दृश्य पाहू शकतो. बॅकफुटला गेले होते आणि ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्वतःभोवती गिरकी घेतली परंतु चेंडूला गिर करता आलं नाहीये, पाठवता आलं नाही बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 वर 2 गडी बाद. एकीकडे अविनाशने चौकाराने खातं खोललं तर दुसरीकडे 4 चेंडू फेस केलेत अमरने, फक्त सिंगल धाव त्याच्या खात्यामध्ये आले. करंट रेटचा विचार केला तर 6.5च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे. खूपच करंट रेट कमी आहे. 2 ओव्हरमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे सेमीफायनलमध्ये स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव टीमच्या सर्व गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकाने. पहिल्या ओव्हरमध्ये 2च धावा आल्या होत्या, 1 विकेट आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट जरूर राहुलने घेतली परंतु 11 धावा देखील खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 अजय वड यावर ही जबाबदारी दिली गेली. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षाने चांगली बॅटिंग करावी लागेल तरच चांगल्या धावा बनवू शकतात. पहिले 2 ओव्हर पोगाव टीमच्या बाजूने झुकलेत आणि आता एका कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षाने चांगली जर बॅटिंग झाली तर चांगल्या धावा येऊ शकतात. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कारण का पोगाव संघ देखील कमी नाहीये, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. अजय, ज्याच्या नावामध्ये जय आहे, त्यावर आता गोलंदाजाची जबाबदारी दिली आहे. 3ऱ्या ओव्हरसाठी त्याला प्राचारण केले गेले. समोर बॅटर आहे अमर. राईट हँड साठी राऊंड विकेटने, ओव्हर द विकेटने, लेफ्ट हँडने मारा सध्या सुरू होतोय. पहिला चेंडू आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन. क्लीन बोल्ड केलंय. अजयने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली. क्लीन बोल्ड केलं बॅटर अमरला. 3रा झटका सुभाष इलेव्हन खांदिवली टीमला. धावसंख्या रोखल्या गेलेत. उल्लेख देखील केला होता की दुसरी विकेट गेल्यानंतर तुम्हाला विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. विकेट जर भरपूर गेले तर धावा उभारल्या जाऊ शकत नाहीत आणि तीच परिस्थिती. 3 विकेट गेले 13 वर. नवीन बॅटर रोशन.
लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना अजय वड आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांनी पहिलीच विकेट पहिल्या चेंडूवर प्राप्त करून दिली आहे. दुसरी विकेट त्याच्या नावावर आली आहे. क्लीन बोल्ड केलंय. रोशनला देखील 2 विकेट सलग आपल्या नावावर करत असताना अजय, ज्याच्या नावामध्ये जय आहे, विजय, तो चांगली गोलंदाजी करत असताना त्याला त्यांचं देखील धन्यवाद. युट्यूबच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना सध्या तरी सेमीफायनल क्रमांक 1 सुभाष इलेव्हन खानिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पोगाव यांच्यामध्ये ही मॅच. नवीन फलंदाज सचिन यावेळेस खूपच चांगला स्ट्रोक बॉटमनचा वापर करत असताना ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मधून शतरक्षक येईल तोपर्यंत सिंगल येते सचिनच्या खात्यामध्ये, परंतु एकेरी दुहेरी धावाने धावफलकावर फारसा फरक पडणार नाही अशी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते पोगाव टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 14 वर 4 विकेट, 2.3 चेंडूचा खेळ समाप्त. अविनाशला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याचं प्रात्यक्षिक या महत्त्वाच्या सामन्यामध्ये अविनाशला दाखवावं लागेल, तरच एक चांगलं टार्गेट, चांगल्या धावा धावफलकावर बनवू शकतात. परंतु समोर अजय आहे, तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. फुल टॉच होता, पुल करण्याचा प्रयत्न बॅटवर घेता आला नाहीये. नॉन स्ट्राईक एनवर धावबच्च्या रूपाने विकेटचं पतन. 5वा झटका लागत असताना सुभाष इलेव्हन टीमला खराब प्रदर्शन राहिले या सेमीफायनल मध्ये. बॅटिंग करणारी टीम सुभाष इलेव्हन खानिवलीने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये अजयने 2 विकेट सुरुवातीला घेतल्या क्लीन बोल्डच्या रूपाने, त्याच्यानंतर 4थ्या चेंडूवर देखील धावच्या रूपाने विकेट आली आहे. स्ट्राईकला सचिन बॉटमॅनचा वापर करत असताना कव्हर ड्राईव्हचा हा फटका, ताकद कमी त्यामध्ये होती, सिंगल येते. फक्त डिफेन्स स्टाईलने हा ड्राईव्ह फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने धावफलक 15 वर 5 विकेट. अर्धा संघ सध्या तरी खेळाडू कक्षामध्ये मागे परतवले अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव टीमच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली झाली आहे. या ओव्हरमध्ये तर 3 विकेट आले, धावबाच्या रूपाने देखील 1 विकेट आली होती. फक्त 2 धावा खर्च केलेत अजयने. आज त्याचा जय होतोय अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पार्टनरशिप करणं गरजेचं होतं, कोणती पार्टनरशिप झाली नाही. एका पाठोपाठ 1 विकेट जात राहिली आणि त्याचा फायदा पोगाव टीमला झाला. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एनवर सचिन. 7व्या क्रमांकाचा फलंदाज सचिन स्ट्राईक एंडवर. या ओव्हरचा शेवटचा चेंडू अजयच्या माध्यमातून मागपुटला जात असताना ऑन साइडला स्विंग करून दिलाय आणि चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. या इनिंगचा हा पहिला मोठा फटका येतोय. 6 धावा मिळतील. प्रतापजी गोते या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 वर 5 गडी बाद. धावा येत नव्हत्या, परंतु 3ऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर नवीन फलंदाज तो आला होता सचिन आणि त्याच्या माध्यमातून हा आपल्याला दमदार षटकार पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये जर 15च्या प्लस जर धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट होऊन एक चांगली मॅच बनवू शकते, कारण का गोलंदाजी चांगली आहे सुभाष इलेव्हन खानिवली टीमकडे. सुरुवातीला फलंदाजांनी नाराज केलंय. सुजल भोईर बाद झाल्यानंतर एका पाठोपाठ 1 विकेट गेल्यात. अनिकेतला खातं ओपन करता आलं नाही. त्यानंतर अमर देखील बाद झाला, त्याने देखील एका धावाचं योगदान दिलं. अविनाशच्या बॅटमधून एक चौकार आला. रोशन काटसकर देखील 0 वर बाद झाले आणि आता सचिन आणि सुमित सध्या बॅटिंग करताना. त्यात सुमितच्या
सुमितच्या माध्यमातून तो षटकार आला होता आणि आता स्ट्राईक एंडवर सचिन आहे. सुमितने षटकारानेच आपल्या डावाला सुरुवात केली होती. 21 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचे षटक विश्वास जाधव यावर ही जबाबदारी दिली गेली. स्लॉग ओव्हरची जबाबदारी खूप मोठी असते आणि कॅप्टनने ती जबाबदारी विश्वासवर दिली गेली. नावामध्ये विश्वास आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवले तशी तो गोलंदाजी करेल का. तर दुसरीकडे खानिवली टीमच्या माध्यमातून अजूनही या ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न राहील तरच एक चांगली टार्गेट होऊन एक चांगली मॅच होऊ शकते. नेक्स्ट मॅच दुसरी सेमीफायनलसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्समध्ये उपस्थिती दाखवायची. राऊंड विकेटने पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. शॉर्ट मिड विकेटमध्ये शतरक्षक आहेत. सिंगल येते. सिंगल ने काही फारसा फरक पडणार नाहीये. चौथं षटक सुरू आहे आणि टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली ती 22 वर. कुमार रोशन पाटील यांचे कटआउट पाहायला मिळाले. कमिटी मेंबर आहेत त्याचे अध्यक्ष एकनाथजी घाटल, संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ वाडा भेवंडी. सातत्याने चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. उपाध्यक्ष प्रदीप भंडारी, उपाध्यक्ष लकी बगाडे, उपाध्यक्ष मंगेश भोईर, उपाध्यक्ष रोहित लहांगे, सचिव नितीन सांबरे, त्यानंतर सहसचिव दिलीप पाटील, प्रमोद पाटील, खजिनदार श्रीकांत पडवले आणि रवींद्र जाधव सर जे सल्लागार आहेत आणि संपूर्ण कमिटी मेंबर यांचे कटआउट तुम्ही दृश्य पाहू शकता. मागच्याच काही दिवसापूर्वी डीडी मैदान भिनार या ठिकाणी देखील एक चांगली स्पर्धा एकनाथजी घाटल ज्या स्पर्धेचे या संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून पार पाडली गेली. सचिन 11 म्हणून त्या स्पर्धेचं नाव होतं. जाऊया मॅचकडे. ताकदीने ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता. बॅटची आतली कडा मागच्या दिशेने जात असताना त्यावर एक सिंगल येते. अगोदर देखील उल्लेख केला होता की एकेरी धावाने फारसा फरक धावपलकावर पडणार नाहीयेत. मोठे फटके सजवावे लागतील. अजूनही 4 चेंडू शेवटच्या ओव्हरचे शिल्लक आहेत आणि टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली आहे ती 23 वर 5 विकेट. 4 चेंडूपैकी 2 मोठे फटके आले. बॅटर सचिनच्या माध्यमातून 2 षटकार आले तरी समाधानकारक स्कोर आपण म्हणू शकतो आणि त्याच्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी चांगली राहिली आहे. नाणेफेक काढल्यानंतर गोलंदाजी आली पोगाव टीमच्या वाट्याला आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अकुल टप्पा समोर फोर्स केलाय. फोर्सिंग स्ट्रोक लॉंगर मध्ये शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेटचं पतन. 6वा झटका लागत असताना फलंदाज बाद सचिन. सहाव्या क्रमांकाची विकेट गेली. 23 या धावसंख्येवर सचिन देखील बाद झाले. बाद होण्यापूर्वी 2 धावांचं त्यांनी योगदान दिलं. विश्वास देखील शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करतोय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करणारी टीम स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव सेमीफायनल पहिल्यामध्ये त्यांचं चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अभय यावेळेस अभयला देखील बुंद्यात टाकला होता. धावबाच्या रूपाने संधी आहे नॉनस्ट्राइक एंडवर. विकेटचं पतन. 7वा गडी बाद. 7वा झटका लागत असताना सुभाष 11 खानिवली टीमला. डॉट चेंडू गेल्यानंतर विकेट क्विक फेकी केली. थ्रो केला नॉनस्ट्राइक एंडवर आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. 7 गडी बाद 23 या धावसंख्येवर. पूर्ण फलंदाजींना पाणी पाजले अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पोगाव टीमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अभयची विकेट गेल्यानंतर स्ट्राइक एंडवर सुमित. नॉन स्ट्राइक एंडवर नवीन फलंदाज राज काटसकर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके सजवावे लागतील या 2 चेंडूवर आणि ती क्षमता सुमितमध्ये आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. ऑफस्टमच्या आत आले आहेत. गतीचा भन्नाट वापर करत असताना हा यॉर्करचा मारा आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु परफेक्ट यॉर्करचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. बीट केला बॅट आणि पायाच्या अगदी मधून चेंडू गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 23 वर 7 शेवटचा चेंडू या इनिंगचा.
धावा जमा करता आले नाहीत. मोठ्या धावांची आवश्यकता होती, त्या धावा जमा करता आल्या नाहीत. एकापाठोपाठ एक विकेट गेल्या, कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली नाही. त्याचा परिणाम धावफलकावर पाहायला मिळतोय. फुलटॉच ऑन साईडला फ्लिक करून दिलाय. वेगाने चेंडू चालले, क्षेत्ररक्षक धावून आले चेंडूवर. चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबाच्या रूपाने अजून एक विकेट. 8 गडी बाद 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि टीमची धावसंख्या 24 आणि सामना जिंकण्यासाठी पोगाव टीमला 4 ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता. पाहू शकता रिप्लेमध्ये कशा पद्धतीने धावत आले चेंडूवर आणि चांगली फेकी केली आणि त्याच्यानंतरचं बाकी काम विकेट किपरने पूर्ण केलं. धावबाच्या रूपाने भरपूर विकेट या इनिंगमध्ये गेलेत. इनिंग क्रमांक पहिली समाप्त झाली. 24 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असणारे सेमीफायनलमधून फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आता टॉच बॉक्समध्ये, जिथे दुसऱ्या सेमीफायनलचं नाणेफेक केले जाईल आणि ते नाणेफेकीसाठी आमचे सहयोगी समालोचक उपस्थित असतील. किरण जाधव. तर दोन्ही संघाचे कर्णधार आहेत ते आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि शरद जी वडोलकर साहेबांना विनंती आहे. हॅलो शरद जी वडोलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जो कॉईन बनवलेला आहे तरी देखील तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. ओमकार ग्रुप आणि शिल्पा 11 वडपे अशा प्रकारचा कॉईन आहे. शरद जी वडोलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे जानी स्पोर्ट्स वडपे या संघाने. मान्यवरांचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. पंकज 4 षटकांची मॅच, टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॅटिंग. यास क्या बात आहे. बॅटिंग आज संपूर्ण दिवसभर थक्क करणारा तुमचा देखील प्रवास राहिला, पण तो टॉप 4 मध्ये तुमचा संघ गेला. जबरदस्त प्रत्येकाचा परफॉर्मन्स 100% राहिला. काय म्हणशील सर्व टीम बद्दल? टीम आमची भरपूर चांगली आहे. सगळे यंगस्टार आहेत. राहुल इंदोळे आणि संदीप भवर, सागर इंदोळे हे तिघेजण सोडले तर सगळे 25च्या आतच आहेत. तर त्यांना या स्टेजला खेळताना ते पण अशा प्रकारे तर खूप सुंदर वाटतं. आणि त्यांच्या मागे आमचे मेंटोर आणि आमचा कोच गोरख शेलार, आमचा संघमालक जानी सोंगाळ आणि योगेश पाटील यांची देखील खूप मेहनत असते. अक्षय पाटील झाले ते सुद्धा खूप मुलांना प्रोत्साहन करत असतात खेळासाठी आणि कोणत्याही गोष्टीला नाही बोलत नाही. तर ते त्यांचा हात आमच्या पाठीमागे आहे म्हणून आम्ही चांगला खेळ खेळतो आणि यानंतरही खेळावा त्यांनी. खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर सेकंड सेमीफायनलचा टॉस इथे गमावलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग करायची आहे. जर का टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? जर काय टॉस जिंकला असता तरी पण मी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. अगदी मनासारखं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आज टीमच्या वतीने अपेक्षा काय? टीमने कालपासून चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. आज पण सर्व खेळाडूंनी 100% द्यावा हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पंकज तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि टॉस चायनीज स्पोर्ट्स वडपे या संघाने जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग करण्याकरता गावदेवी ब्राह्मणवाडा या संघाला आमंत्रित केलेला आहे. आणि फ्रेश येतात सेकंड इनिंग मध्ये आपण जाणार आहोत. कमेंट बॉक्स मध्ये छोटी कॉम बॉक्स. तत्पूर्वी आपण जबरदस्त गोलंदाजीचा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळाला. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आणि खास करून पोगावचे उद्योजक आहेत भावेश वारे, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील मॅच पाहतात अतिशय चांगल्या पद्धतीने. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघाला मात्र ते जनरेट करत असतात. खूप चांगलं योगदान त्यांचं देखील आहे. थँक्यू भावेश जी वारे. आणि खास करून विजयजी उमराटकर पोगावचे आहेत, त्यांच्या वतीने देखील स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव या संघाला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष एकनाथजी घाटा साहेबांच्या वतीने 4ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर खास करून आयोजनाला आणि 4ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुंडास गावचे प्रदीपजी हरणे, थँक्यू. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा उचली घेत असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न डॉट चेंडूने या ओव्हरला अनिकेतने केली आहे सुरुवात. समीकरण सोपं आहे. 25 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये. पहिला चेंडू डॉट आला. अशाच पद्धतीने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये डॉट चेंडू आली तर दबाव निर्माण होऊ शकतो. पोगाव टीमवर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा संपर्क नाही चेंडू आणि फलीचा. पुन्हा हा दुसरा डॉट येतोय.
25 धाबा 4 ओव्हरमध्ये. हे समीकरण थोडंसं सोपं आहे पोगाव टीमसाठी, परंतु ते जर कठीण करायचं असेल तर मोठ्या संख्येने विकेट घ्यावे लागतील आणि निर्धाव चेंडू टाकावे लागतील. क्षेत्ररक्षकांची साथ देखील लाभणं गरजेचं आहे. सुरुवातीला चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज अनिकेतने. 2 चेंडू निर्धाव आले त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आकाशला शांत ठेवले गेले. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, वेगाने बॅट फिरवली होती परंतु ऑफ स्टंपच्या खूपच दूर चेंडू होता. बाईच्या रूपाने हा एक धाव येते. एका धावेने शिखातो ओपन होतो पोगाव संघाचं. एकेरी दुहेरी धावांचा प्रवास जरी ठेवला चालू तरी देखील पोगाव संघ सहजतेने हा सामना जिंकू शकतो आणि तसेच प्रयत्न त्यांचे देखील राहतील. सूरज स्ट्राईक एंडवर. बाईच्या रूपाने एक सिंगलने एक टीमचं खातं ओपन झालंय. यावेळी समोर उडवण्याचा प्रयत्न परंतु हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक विकेट किपर तिथे पोहोचतात आणि स्लिपच्या ठिकाणी झेल. विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना पोगाव टीमला. शून्याचा चष्मा परिधान करून सूरज देखील बाद झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गतीचा वापर यावेळेस केला होता. चेंडूला प्रॉपर बॅटवर घेता आलं नाहीये, मिडल करता आलं नाहीये. दुसऱ्या अँगलमध्ये आपण हे दृश्य पाहू शकतो कशा पद्धतीने फ्रंट फूट ओपन करत असताना समोर लॉप करण्याचा प्रयत्न होता. उंची भरपूर गाठली. खेलपट्टीच्या अगदी बाजूलाच विकेट किपरने हा भेल पकडला. दुसरा झटका. 2 विकेट. आपण चर्चा देखील करत होतो की विकेट प्राप्त करावी लागतील खानिवली टीमला हा सामना जिंकण्यासाठी आणि ते देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही. त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. सुरुवात तर चांगली करून दिली गोलंदाज अनिकेतने. पहिल्या 4 चेंडूपैकी धावा खर्च केल्यात 1 आणि 1 विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये आले. वीस चेंडूमध्ये असूनही 24 धावांची गरज. 7.20च्या सरासरीने बॅटिंग केली तरी देखील या धावा सहजतेने पूर्ण होऊ शकतात. परंतु हा सामना जिंकणं आणि जिंकून फायनलमध्ये प्रवेश मिळवणं थोडंसं कठीण असेल सुभाष इलेव्हन खानिवली टीमसाठी. त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांना देखील करावी लागेल. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर अजय वड ज्यांनी गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये चांगली केली होती. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील केली आहे. वाईटचा इशारा. DRS घेतलाय परंतु तो DRS कशासाठी आहे याचा देखील विचार करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. वाईट चेंडूसाठी चॅलेंज केले. तिसऱ्या पंचांना आता कंट्रोल रूममध्ये बोलूयात. डिसिजन अजूनही तो पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी. या ओव्हरचा 5वा चेंडू डॉट आलाय. थोडासा दबाव पहिल्याच ओव्हरमध्ये निर्माण केला आपण पाहणार आहोत रिप्लेमध्ये. तिसऱ्या पंचाचा निर्णय योग्य आलाय. अगदी जी गाईडलाईन आहे तिच्या आतून हा चेंडू जात असताना म्हणजे DRS इथे सक्सेसफुल झालंय. 5 चेंडूमध्ये 1 धाव. काय गोलंदाजी केली पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू तो देखील कटर होता. पडल्यानंतर लेग कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती केली आहे गोलंदाज अनिकेतने. फक्त 1 धाव दिली आहे आणि 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आले. अजून मॅच संपली नाही हेच सांगत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गोलंदाज अनिकेत. 25 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस गोलंदाज पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल धाव खर्च करतो त्यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमवर दबाव निर्माण होत असतो आणि तो दबाव निर्माण केलाय. वाह वाह काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम. 18 चेंडू आणि आता 24 धावांची आवश्यकता. आता मॅच बनवली आहे असं म्हणावं लागेल सुभाष इलेव्हन टीमने गोलंदाजी करत असताना. अशाच पद्धतीने गोलंदाजी झाली तर सुभाष इलेव्हन संघ देखील सेमीफायनलमध्ये विजयाची पताका रोवत असताना फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो. तर दुसरीकडे पोगाव टीमकडे अजून बॅटिंग लाईन भरपूर आहे. 1च विकेट गेली. अजूनही चांगली बॅटिंग त्यांच्याकडे आहे. ते देखील कमी नाही आहेत. ही मॅच देखील महत्त्वाची आहे. सेमीफायनल क्रमांक 1 सध्या सुरू आहे. आपण पाहतात कैलासवासी शिल्पा स्मृती चषक 2025चं हे पर्व. शिल्पा इलेव्हन वडपे यांचं हे आयोजन अद्भुत राहिले. आज स्पर्धेचा 4था दिवस अंतिम दिवस. सेमीफायनल क्रमांक 1 सध्या सुरू आहे. राजमाता जिजाऊ क्रीडानगरी वडपे या ठिकाणी कित्येक प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना
पहिली ओव्हर दाखवली गेली, पुन्हा एकदा संपूर्ण ओव्हर दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. 1 विकेट आणि 1च धाव पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये खर्च केली आहे अनिकेतने. आता षटक क्रमांक दुसरा अमर. सर्व गोलंदाजांना हा सामना जिंकून द्यायचा असेल आपल्या टीमला तर मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवावं लागेल फलंदाजांना. स्विच हिटचा प्रयत्न केलाय आकाशने, बॅटची कडा बाहेरची लागली, चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटमध्ये, डीपमध्ये थोडीशी मिसफिल झाली आणि तिचा फायदा घेत असताना 2 धावा येतील. पायच्या रूपाने या धावा आल्यात, बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 3 या अंकावर. अजूनही 22 धावांची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संत क्रिकेट, शांत क्रिकेट सध्या सुरू आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये आतापर्यंत पकड निर्माण केली, परंतु विकेट देखील प्राप्त करावी लागतील. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये 1च धाव आली होती, 1 विकेट आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील अमरला विकेट प्राप्त करावी लागतील. विकेट जर शिल्लक राहिले तर शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग होईल. अकुट टप्पा होता, ऑफ स्टंपच्या आत शफल होऊन फाईन क्षेत्रामध्ये हुक करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही येत. निर्धाव चेंडूने दबाव निर्माण जरूर होऊ शकतो, परंतु विकेट जर आली तर या मॅचमध्ये अजूनही पकड निर्माण करता येईल सुभाष इलेव्हन खानिवली टीमला. 3 या धावसंख्येवर 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही 16 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असेल. सोळा बॉल 22 धावांची गरज. 8.25 ची सरासरी गाठायची आहे. स्ट्राईकवर आकाश, दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावर देखील. त्याला देखील माहिती आहे मोठा फटका जर खर्च झाला तर या मॅचच्या विजयापासून आपण दूर जाऊ शकतो. मोठ्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवावं लागेल फलंदाजांना. आणि समोर आकाश जो सलामीचा वीर आहे तो मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत त्याला शांत ठेवलाय, तो किती शांत राहील. लेन चांगली होती, खूपच चांगला स्ट्रेट ड्राईव्ह, आपल्याच फॉलो थ्रोमध्ये चांगले क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न जरूर केला, परंतु 1 धाव चोटी पूर्ण होते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता 4 वर जाऊन पोहोचेल. आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर 1 डॉट चेंडू, त्याच्यानंतर सिंगल, 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अमरच्या माध्यमातून. जरी आम्ही बॅटिंग करत असताना फक्त 25 धावा जमा केल्या असल्या तरी देखील आम्ही गोलंदाजीच्या मदतीने, गोलंदाजीच्या जोरावर आम्ही ह्या सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकतो हे आता सिद्ध झाले आणि ती पकड निर्माण केली. शिरकाव तर जरूर केलाय. जोपर्यंत मोठा फटका येत नाही तोपर्यंत डगआउटला शांतता असेल. मोठ्या फटकेची आवश्यकता आहे पोगाव टीमला. 15 चेंडू आणि 21 धावांची गरज. दोन्ही टीमसाठी ही ओव्हर देखील महत्वाची. अजून या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अजय स्लॉक स्वीप ऑन साईडला करण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईटचा इशारा आलाय मुख्य पंचांचा. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना धावफलक एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल ते 5 या अंकावर. एक्स्ट्रा धावा देखील महागत पडू शकतात. एक्स्ट्रा धावा देखील महागत पडू शकतात सुभाष इलेव्हन खानिवली टीमला, म्हणून त्या एक्स्ट्रा धावा देखील त्यांचं देखील संरक्षण करावं लागेल. सामन्यामध्ये पकड जरूर निर्माण केली, परंतु विजय प्राप्त करायचा असेल तर एक्स्ट्रा धावा वाचवाव्या लागतील. 15 बॉल 20 धावांची गरज. एकेका चेंडूसाठी आता संघर्ष सुरू झालाय. समोर उडवण्याचा प्रयत्न, गतीचा भन्नाट वापर केला अमरने. काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळतोय. पुढे टाकला होता थोडासा कटरचा वापर, लेग कटर आणि डॉट चेंडू. अजय मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अजूनही खातं ओपन करू शकला नाही. 3 निर्धाव चेंडू त्याच्या विरोधात आलेत. त्याच्या बॅटला अजून चेंडू लागत नाहीयेत. बॅट चेंडू पासून थोडासा दूर ठेवतो. चेंडूच्या मिरिटवर येऊन बॅटिंग करता त्याला आलेली नाही. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा पद्धतीने त्याने फटका सजवण्याचा, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हवेत विकेटचं पतन. दुसरा गडी बाद. दुसरा झटका लागत असताना पोगाव टीमला फलंदाज बाद. अजय स्विचचा प्रयत्न केला होता. बॅटचे टॉप एज हाती, विकेट किपरच्या हातामध्ये झेल. दुसरा झटका लागलाय. आता 2 विकेट गेलेत 5 या धावसंख्येवर आणि 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे आता पकड निर्माण केली.
सेमीफायनल सुरू आहे. कानिवली संघ देखील हा सामना सोडणार नाहीये. त्यांनी देखील या सामन्यामध्ये आता वर्चस्व दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं होतं सर्व प्रेक्षकांना की हा सामना सहजतेने पोगाव संघ जिंकू शकतो, परंतु खानिवली टीमकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि त्याचा नमुना त्यांनी दाखवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि 1 विकेट आली होती आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील आली आहे. दबाव निर्माण झाले पूर्णपणे स्वर्गीय आनंद विशाल स्मृती स्पोर्ट पोगाव या टीमवर. 13 बॉल 20 धावांची गरज. हा चेंडू देखील दोन्ही टीमसाठी निर्णायक असेल. डॉट चेंडू थोडासा दबाव निर्माण केलेला बॅटिंग करणाऱ्या टीमवर. ऑन साईडला ताकदीने पुल केला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय फलंदाज विश्वासच्या माध्यमातून. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट 9 धावा. विश्वास आला मैदानामध्ये दुसरी विकेट गेल्यानंतर आणि चौकाराने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या 9 वर 2 विकेट 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. सुरुवातीला आपण चर्चा केली की मोठा फटका आला तर या मॅचमध्ये पोगाव टीमला संधी मिळेल आणि विश्वासने त्यावर कॅप्टनने विश्वास दाखवला आणि तसाच विश्वास भरलेला हा चौकार पाहायला मिळाला. बारा बॉल आणि 16 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पोगाव टीमसाठी 8ची सरासरी गाठायची आहे. 8ची सरासरी म्हणजे सामना सोपा देखील आहे, परंतु गोलंदाजी जर या ओव्हरमध्ये चांगली केली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना टिकेल आणि त्याच्यासाठी ती जबाबदारी सुजलने स्वीकारली. सुजल भोईर हा खानिवली टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना फक्त 7 धावांचं योगदान दिलं, त्याची विकेट गेली आणि तेथूनच धावा रोखल्या गेल्या. आता गोलंदाजी चांगली करेल का? समोर बॅटर आकाश. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. काऊकोंडर असे 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला राईट हँड बॅटरसाठी ठेवले होते. कट केलंय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावाची संधी. फेकी थोडीशी अपुरी आणि त्याचबरोबर 2 धावा पूर्ण होतात. आता एकेका धावेसाठी संघर्ष सुरू झाले. एकेरी दुहेरी धावांनी देखील स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव संघ सहजतेने जिंकू शकतो, परंतु एक एक धावाचं संरक्षण करावं लागेल खानिवली टीमला. एक एक धावाचं संरक्षण जर झालं तरच शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाऊ शकते, अन्यथा हा सामना अगदी सोपा झालाय आता पोगाव टीमसाठी. 11 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आता 14 धावांची गरज. जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत. सेमीफायनल 2 आणि फायनल. स्कूप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू चाललाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. आता पोगाव टीमच्या खेळाडूंना देखील बॅटर्सला देखील माहिती की सिंगल डबलने जरी प्रवास सुरू ठेवला तरी देखील ही मॅच आपण जिंकू शकतो आणि तसंच प्रयत्न आता आकाश सरळ त्याला देखील माहिती की आउटफील्डमध्ये चेंडू गेल्यानंतर 2 धावा सहजतेने येतील आणि तो आता तशाच पद्धतीने बॅटिंग करतोय, कारण का इथे मोठे फटके सजवण्याच्या नादामध्ये जर एखादी विकेट गेली तर दबाव निर्माण होऊ शकतो. 13/2 आणि आता 10 बॉलमध्ये 12 धावांची गरज. टायमिंगची वॉर्निंग आता दिली गेली आहे. सुभाष 11 कानवली टीमला पण जास्त वेळ खर्च करू नका, अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावा लागेल. 12 धावांची गरज. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढे आलेत. पुढे येऊन समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅट थोडीशी लवकर क्लोज केली. चेंडू चालला बॅकवर्ड पॉईंटमध्ये. जोपर्यंत फेकी होते सिंगल येते तोपर्यंत मॅच महत्त्वाची आणि त्या मॅचसाठी सध्या संघर्ष सुरू आहे, कारण काय येथून तुम्ही जर जिंकलात तर तुम्ही फायनलमध्ये प्रवेश प्राप्त व्हाल आणि त्यानंतर एक महत्त्वाची ट्रॉफी तुमच्या गावाच्या नावाने तुम्ही गावात घेऊन जाऊ शकता. गावासाठी हा क्रिकेट सुरू आहे. ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय. संयुक्त दिवशी क्रीडा मंडळ यांच्या अंतर्गत लेग कटर होता. खूपच दूरहून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट हवेतून फिरली. टायमिंग साध्य करू शकला नाहीये. बॉल टाकण्या अगोदरच बॅट फिरवताना आपल्याला फलंदाज विश्वास पाहायला मिळाला. हा लेग कटर पाहू शकता कशा पद्धतीने हाताची बोटं फिरवली होती. चांगला चेंडू. डॉट.
यावेळेस फुल टॉच ऑन साईडला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फुल टॉच वर पुल करत असताना फुल टोल वसूल केलंय आणि या विश्वासने षटकार ठोकलाय. आता आवाज येऊ लागला विश्वासचा बॅट मधून षटकार येतोय आणि टीमची धावसंख्या 20 वर 2 विकेट आणि आता 7 चेंडूमध्ये 5 धाबांची गरज आणि अशीच एक बॅट बेस्ट बॅटमन म्हणून आम्हाला पुरस्कृत केले ते प्रदीप तारे या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. वेलकम प्रदीपजी तारे. सामना आता खुला केला एका षटकाराने. विश्वासवर जो विश्वास दाखवला होता त्याच्या बॅटमधून मोठा फटका आल्यानंतर या मॅचमध्ये आता वर्चस्व राहिलंय पोगाव टीमचं. 7 बॉल 5 धाबांची गरज. सहा धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्विच हिट करून दिलाय चेंडूला पाठवलंय स्क्वेअर पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे या षटकार ठोकलाय आणि सामना फिनिश केलाय विश्वासने आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव टीमने. अभिनंदन.